तर नमस्कार. आज मी परत एक नवीन विला व्हिजिट करायला आलो आणि हा जो विला आहे आपण अलिबागला जायच्या अगोदर आय थिंक 2 किलोमीटरवरच पडतो आणि तिथून ह्या ठिकाणापासून अलिबाग बीच हा 10 किलोमीटर आहे, 10 ते 12 किलोमीटर आहे. आणि हा जो विला आहे हा 3 BHK आहे. हॉल, किचन, 3 बेडरूम, 2 बेडरूम फर्स्ट फ्लोअरला आहे आणि बाकी 1 बेडरूम खाली आहे ग्राउंड फ्लोअरला. त्यानंतर त्याचं वॉशिंग मशीन आणि किचन. तर मी तुम्हाला एक छोटंसं टूर दाखवतो ह्या विलाबाबत. आणि हा विलासोबत तुम्हाला स्विमिंग पूल पण येतो. त्यानंतर इथे सपोज बुकिंग वगैरे केली तुम्ही तर तुम्हाला इथे केअरटेकर 24 आवर्स मिळतं. त्यानंतर हाऊसकीपिंग 24 तास आहे. तुम्हाला जर स्वतःचे कपडे धुवायचे असतील तर वॉशिंग मशीन आहे, वायफाय 24 तास आहे, त्यानंतर लाईट 24 तास आहे. जर लाईट गेली तर इथं पॉवर बॅकअप पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तर मी थोडक्यात तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो की हा विला एकदम अशा ठिकाणी एकदम शांत ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं ना की सो हा जो आहे हा वरांडा या विलाचा आणि बाहेर सिटिंग एरिया आहे. इथे 7-8 जण आरामात बसू शकतात, चहा स्नॅक्स वगैरे घेऊ शकतात मॉर्निंगचं. त्यानंतर हा गार्डन एरिया. आता ऊन असल्यामुळे भरपूर की सकाळचं पाणी नाही टाकत ते 4 वाजता पाणी वगैरे टाकतात ते लॉनला. त्यानंतर स्विमिंग पूल आहे इथे. तर इथे पण एक गेट टुगेदर किंवा तुम्हाला जर पार्टी वगैरेचं वगैरे असेल तर इथे तुम्ही आरामात करू शकता. तिकडे सिटिंग एरिया पण आहे. त्यानंतर हा असा दिसतो आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. हा हॉल आहे. हॉलमध्ये डायनिंग टेबल, आरामात 8 लोक बसू शकतात ब्रेकफास्ट डिनर करायला. आणि त्यानंतर साऊंड सिस्टम आहे तर तुम्हाला बाहेरून आणायची काही गरज नाही आहे. त्यानंतर वुडन फर्निचर भरपूर यूज केले यामध्ये. त्यानंतर कर्टन्स एकदम नीट अँड क्लीन आहेत. त्यानंतर इथे सोफा कम बेड आणि सोफा आणि त्यानंतर चेअर्स वगैरे आहेत, कार्पेट्स. त्यानंतर वॉलची डिझाईन. त्यानंतर इथे बाकीच्या इन्फॉर्मेशन्स ठेवल्यात कंपनीच्या विषयी, पूलचे काय रूल्स आहेत, हाऊस रूल्स काय आहे. त्यानंतर TV, वायफाय 24 तास आहेत. आता मी तुम्हाला किचन दाखवतो या फ्लॅटचं. किचन 24 तास जर तुम्हाला स्वतःला जर बनवायचं असेल तर बनवू शकता किंवा केअरटेकर असतात. मायक्रोव्हन आहे, फ्रीज आहे. त्यानंतर आता मी बेडरूम दाखवतो याचा. बेडरूम नंबर 1. यामध्ये थोड्याफार ॲम्युनिटीज कमी आहेत पण लुक वाईज तर चांगलंच वाटतंय. किंग साईज बेड. त्यानंतर तुमचं एक सेपरेट तर 3 ते 4 आरामात लोक यामध्ये राहू शकतात. त्यानंतर चेअर आहे. त्यानंतर इथे सिटिंग एरिया आहे. इथे तुम्ही ह्याच्या मागचा जो व्ह्यू आहे तो स्विमिंग पूलचा व्ह्यू आपण दाखवतो तुम्हाला. त्यानंतर हा इथे स्विमिंग पूलचा एरिया. त्यानंतर ह्याचं जे अटॅच वॉशरूम आहे तर हे अशा पद्धतीचं आहे. तो दरवाजा मागे उघडतो स्विमिंग पूलच्या ठिकाणी. त्यानंतर गिझर आहे. इथे तुम्हाला गिझर मिळेल, गरम पाणी, शॉवर एरिया आहे. त्यानंतर कंपनीचे ब्रँडेड शॉवर जेल, हँडवॉश वगैरे आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट फ्लोअरचे बेडरूम दाखवतो. आणि 2 बेडरूम आहेत आणि खूप चांगले आहेत. हा इथून स्टेअरकेस आहे आणि हा मागचा फ्रंट डोअर आहे तिकडून त्या साईडने. आणि महत्त्वाची गोष्ट कॉमन वॉशरूम पण आहे ह्या हॉलला. तर सपोज इथे गेस्ट वगैरे असलं तर त्यांना वॉशरूम वगैरे यूज करायचं तर ते वॉशरूम किंवा कपडे वगैरे जर इनहाऊस गेस्ट आहे तर वॉशिंग मशीन पण आपल्याला अवेलेबल होतं इथे. त्यानंतर मी फर्स्ट फ्लोअरला येतो. फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम्स आहेत, एक स्टोर रूम आहे आणि हा जो दरवाजा आहे तो टेरेसला जातो. तर हा 2 नंबरचा बेडरूम.
हा पण किंग साईज बेड आहे प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस, एक्स्ट्रा बेड येते. त्यानंतर इथे सोफा वगैरे, ए सी तुम्हाला प्रत्येक रूममध्ये मिळेल, फॅन आहे. त्यानंतर जे इंटिरियर आहे ना ते मला स्पेशली आवडलं की थोडंसं ओल्ड टाईपचं आहे पण दिसायला भारी वाटतं इथे. त्यानंतर स्टडी टेबल आहे, लॅम्प आहे. त्यानंतर इथे सिटिंग चेअर, सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. तर इथून जो तुम्ही व्ह्यू जो बघू शकता तो स्विमिंग पूलवाला एरिया आहे हा, मागे इकडे दिसतं. त्यानंतर ह्याचा जो वॉशरूम आहे हा काही अशा पद्धतीने दिसतो. छोटा आहे पण नीट अँड क्लीन आहे. गरम पाणी तुम्हाला सगळ्या रूममध्ये मिळेल. आता आपण बेडरूम नंबर 3कडे जाऊया. 3 थोडंसं मोठं आहे यापेक्षा, बाकी 2च्या कम्पेरेटिव्हली. आणि ह्यात सगळ्यात जुन्या फर्निचर्स यूज करण्यात आलेले आहे. तर इथे तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस थर्ड ऑक्युपन्सीसाठी, टॉवल, हँड टॉवल्स तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर तुमचं इथे किंग साईज, त्यानंतर इथे सोफा आहे, ए सी प्रत्येक रूममध्ये आहे. त्यानंतर हे जे आय थिंक खूपच जुनं यांनी यूज केलेलं आहे पण चांगलं दिसतं आहे. इथून हा फ्रंट रस्त्याचा व्ह्यू आपण बघू शकतो इथून. आणि हा जो व्ह्यू आहे तो मागचा गार्डन व्ह्यू आहे. इथून गार्डन व्ह्यू किंवा स्विमिंग पूल एरिया बघू शकतो. आता ह्याचं वॉशरूम हा बाकी वॉशरूमपेक्षा जरा मोठाच आहे. तर गीझर इंडिव्हिज्युअली सगळ्याच रूममध्ये, इथं पंखा वगैरे सगळं आहे, गरम पाणीची व्यवस्था आहे, लॉन्ड्री डस्टबिन आहे, इथे लॉन्ड्री ठेवू शकता तुम्ही, टाकू शकता. आणि ओव्हरऑल हा विला एकदम शांत ठिकाणी आहे. तर 3 BHK तर मॅक्सिमम तुम्ही 15 लोकांसाठी तरी बुकिंग करू शकता ह्या फ्लॅटमध्ये, ह्या विलामध्ये. आणि आणि मला स्पेशली आवडला हा की छोट्या जागेमध्ये यांनी किती चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत.